हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मॅजिक मोमेंट विथ श्रुतीज ब्लॉग। तर संक्रांतीचा थर्ड डे म्हणजे कर, आणि करीला तर अजून उत्साह असतो सगळ्यांमध्ये। सो सगळेजण करीला पतंग उडवतात, रात्री मस्तपैकी आतिषबाजी होते, फटाक्यांची दिवे उडवले जातात आणि खूप काही। तर बघूया आम्ही आज कशी मज्जा करतोय। कनेक्टेड रहा। कर असले की मग नॉनव्हेज तर असायलाच हवं। सो त्यासाठी आम्ही मस्तपैकी फिश आणले होते आणि मग वरती छानपैकी शेगडी लावली आणि मस्तपैकी इकडे मास्टर शेफ दोघं मिळून फिश फ्राय तयार करतायत आणि आम्ही सगळे ते खाण्यामध्ये एन्जॉय करत होतो। आणि मग संध्याकाळी मस्तपैकी इकडे मसाल्याच्या भाजीची तयारी सुरू झाली। खमंग अशा फोडणीचा वास येऊ लागला आणि आम्ही सगळेजण मग रेडी झालो आणि गेलो टेरेसवर। आता आम्ही आलेलो आहोत टेरेसवर। आता एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आतिषबाजीला सुरुवात होईल आणि तुम्ही बघू शकता येवलेकरांची संक्रांत किती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। जसं की दिवाळीला आपल्याकडे फटाके फुटतात किंवा आतिषबाजी होते, तसाच सगळा माहोल हा संक्रांत कर ला असतो आणि खूप मज्जा मस्तीमध्ये हे दिवस जात असतात।
अशा प्रकारे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून संक्रांत आली आणि गेली सुद्धा. तर करीच्या या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं. फटाके फोडले, पतंग उडवले, आमच्या बाळांनीही खूप एन्जॉय केलं. छान छान फोटोज काढले, मेमरीज क्लिक केल्या आणि नवीन आठवणींना उजाळा देऊन नवीन वर्षाची छानशी सुरुवात आम्ही केलेली आहे. तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात कशी केली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबून ठेवा. लवकरच भेटू आपण अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून विथ मी.